अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील ज्ञानोबा जटुरे हे वयोवृद्ध नागरिक पुरामध्ये वाहून गेल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। मागच्या 3 दिवसापासून प्रशासन अलर्ट मोडवर असून त्यांचा शोध सुरूच आहे। त्यांचे या ठिकाणी मुलगा आहे। तुमचं नाव काय अगोदर? ज्ञानोबा जटुरे। काय झालं होतं नेमकं? वडील कुठे गेले होते आणि काय सांगितले होते? बोलले बाहेर जाऊन येतो म्हणून आईला सांगितले आणि बाहेर गेले। बाहेरच्या लोकांनी म्हटले की बाबा हातात कत्ती होती, पुन्हा परत छत्री होती, छत्री लावून द्या म्हणली, त्यांना छत्री लावता येत नव्हती। अशा परिस्थितीत मी पाला आणायला जाणार म्हणून असं गेले बाहेर। त्यानंतर आम्हाला शंका आहे की बाबा एखादी तळ्याच्या काठावर आहे आमचं गाव आणि त्या बाजूला गेले असतील, ह्या पद्धतीने आमची शंका आहे की बाबा तळ्यामध्ये गेले असतील का। असं शंका असल्यामुळे इथल्या स्थानिक प्रशासनाला कळविल्याबरोबर तालुक्याच्या तहसीलदार आणि त्यांची जी टीम आहे NDRFची ती कामाला लागली आहे। शोध पथक या ठिकाणी येऊन 2 दिवसापासून शोध घेत आहे। भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब याच पथकासोबत वार्तालाप करत आहेत। काय सांगायचं आहे? मागच्या 2 दिवसापासून गावातला एक व्यक्ती गायब झाल्याची घटना घडली आहे। आता त्यांच्या मुलानं जे सांगितलं शंका आहे, शंका नाही, ही निश्चित पाला नाही गेल्यामुळं सांडव्यामध्ये गेले, ते अतिवृष्टी झाली, मोठा पाऊस आल्यामुळं त्यांना काही तिथं सुधारलं नाही आणि पाण्याचा फ्लो इतका मोठा होता की ते निश्चित आपल्या पाण्यातच वाहून गेलेले, त्याच्यात कुठलीही शंका नाही। ते जर समजा तिथून कुठे गेले असते, आखाड्यावर गेले असते एखाद्या, तर सांगितलं असताना कोणतरी किंवा तुमचे हे आले त्यांना इथं येऊन तुम्ही घेऊन जा, पण तसं काही झालेलं नाही। 100% ते पाण्यात गेले आणि 4 दिवस झाला, मला वाटतं 4था दिवस आहे, 4था दिवस आहे। गावाच्या इतके माणसं इतके बेजार आहेत की ह्या साईडनं 5-50 माणसं, त्या साईडनं 5-50 माणसं, एक ही जाळी एक ही झोडूप असं ठेवलं नाही की तिथं आम्ही गेलो नाही। म्हणून अशा तर आता तर म्हणजे 100% मावळले असं माझं मत आहे। कारण ताईने सुद्धा कालपासून इतके त्यांचे लोक परेशान आहेत, त्यांच्या पोटाला सुद्धा त्यांनी जेवायचा विचार केला नाही। काल जे सकाळी नांदूरला आले 6 वाजेपर्यंत नांदूर ते तुमचं काळेगावचं तळ दोन्ही साईडनं इतकी चौकशी केली त्यांनी, आमचे माणसं सोबत होते, पण काही हाती लागलेलं नाही। जटुरे कुटुंबियावर जो निसर्गाकडून आघात झालेला आहे, या आघातामध्ये ते कुटुंबीय सर्व होरपळून गेले आहेत। नांदुरा बुद्रुक गावावरती शोककळा पसरल्याची सध्याची स्थिती आहे। तालुक्याच्या कर्तव्यदक्ष म्हणून लाभलेल्या पांगरकर मॅडम सुद्धा तहसीलदार आहेत, शोध घेत आहेत तुम्ही, आजपर्यंत काही हाती लागलं नाही, काय बघा सांगायचं? ज्ञानोबा जटुरे हे जे 80 वर्षाचे वयोवृद्ध व्यक्ती होते, तर 26 तारखेलाच ते घरातून बाहेर पडलेले आहेत आणि त्या दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे कदाचित ते पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले असतील। कारण गावामध्ये सगळीकडे शोध घेतला, सगळे पाहुणे वगैरे सगळीकडे विचारल्यानंतर शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की यांना आपण या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यामध्ये जर गेले असतील तर त्या पद्धतीने आम्ही शोध चालू केलेला आहे कालपासून आणि त्यामध्ये कुठेही त्यांचा शोध लागलेला नाही, तरी अजूनही आम्ही शोध घेऊन त्यांचा खरं तर चिलका येथे अडकलेल्या नागरिकांना काढण्यात तुम्हाला तात्काळ यश आले आणि या घटनेमध्ये वेळ लागते आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुमच्या टीमचं सुद्धा काम सुरू आहे। जे शोध पथकामध्ये टीम आहे ते सुद्धा कर्मचारी माझ्या सोबत आहेत। कशा पद्धतीने शोध घेतला आणि यापूर्वी अशी घटना घडली होती, इतकं बेजार व्हावं लागलं होतं का कधी? दिनांक शनिवारी जेव्हा हे प्रकरण घडलं, हे काका जेव्हा हरवलेत असं काय आलं, तेव्हा नागरिकांनी आम्हाला सांगितलं की होऊ शकतं की पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत आणि तसंच त्याच आदेशानुसार तहसीलदार मॅडम असतील, डेप्युटी मॅडम असतील किंवा आमचे मुख्याधिकारी साहेब असतील, या सर्वांच्या आदेशानं आम्ही या सर्च ऑपरेशनला लागलो। काल पूर्ण 13 किलोमीटरचा एरिया आम्ही पूर्णपणे नदीमध्ये बुडून आमच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला। त्याच्यामध्ये लाळे असतील, जाधव असतील, कैलास असतील, आम्ही असू सर्वजण। परंतु एक असं असतं की जेव्हा बॉडी एका पर्टिक्युलर ठिकाणी आम्हाला हरवलेला व्यक्ती इथं पडलाय असं माहीत असतं, ती कंडिशन वेगळी असते आणि अननोन ठिकाणी काहीतरी लोकांनी सांगितलंय
त्या ठिकाणी सर्च करणं थोडंसं अवघड असतं. म्हणून सद्यस्थितीत आम्ही हेच म्हणू की ही शोध मोहीम संपलेली नाही. आम्ही अजूनपर्यंत शोध करतोय आणि इथून पण करणारच. ज्ञानोबा जटुरे या वयोवृद्ध शेतकऱ्याचा नेमका कुठे त्याचा मृतदेह आढळेल किंवा ते जिवंत सापडतील याकडे सगळ्या तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.